हिंगोलीच्या काही भागात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली आहे। अवकाळी पावसाचा हळद पिकाला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। तुम्ही पाहू शकता या दृश्यांमध्ये गारपिटीमुळे हळदीला डाग पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येते। त्यामुळे शेतकरी चांगलेच हवालदिल झालेले आहेत। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि या नुकसानीकडे आता प्रशासन आणि शासनाचं कधी लक्ष जात आहे याची वाट शेतकरी पाहतात। थेट शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी संदीप नांगरे यांनी। पाहूया। हिंगोली जिल्ह्याला बसलेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे हळदीचं कोठार म्हणून ओळख असलेल्या कळमनुरी आणि हिंगोली तालुक्यामध्ये हळदीच्या पिकाला मोठा फटका बसलेला आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया। खरं तर हळदीसोबत इतरही पिकांचं नुकसान झालेलं आहे। रात्री अवकाळी पाऊस आणि गारा कशा होत्या? घरात ठेवले होते। बरं, आता तुम्ही हळद काढू लागले, मात्र ह्याच्यावरती गारा कोसळलेल्या आहेत, काही डाग पडलेत घ्यायला? हा, डाग पडलेत ना, पान डाग पडलेत। या अवकाळीमुळे आता किती दिवस हळद काढणी लांबली? 5-6 दिवस। 6 दिवस हळद काढणी लांबलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आंबे असतील, त्यासोबतच हळद असेल, गहू असेल, या सगळ्या पिकांना फटका बसलेला आहे आणि बळीराजा पुन्हा एकदा अवकाळीमुळे संकटात सापडला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।